नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या सुरक्षतेसाठी भारतामध्ये कोणते कोणते कायदे आणले गेलेले आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत. महिला समाजामध्ये, घरामध्ये, ऑफिसमध्ये वावरत असताना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आपल्या भारतामध्ये कुठले कुठले कायदे आणि त्या अंतर्गत कसं संरक्षण आहे हे प्रत्येक महिलेसाठी समजून घेणे आणि प्रत्येक कुटुंबासाठी समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर सगळ्यात पहिला जो कायदा आहे मित्रांनो, तो आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे घरगुती हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा 2005. हा कायदा कोणाकोणावर लागू आहे मित्रांनो? हा कायदा पत्नी, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला, तसेच आई, बहीण, विधवा या सर्व महिलांसाठी हा कायदा लागू आहे. आता या कायद्याअंतर्गत हिंसाचार सांगितलेला आहे. कुठल्या पद्धतीचा हिंसाचार केला तर या कायद्याअंतर्गत हिंसाचार मानला जाईल? तर शारीरिक छळ जर करत असेल कोणाचा मानसिक छळ करत असेल, लैंगिक छळ करत असेल किंवा आर्थिक पद्धतीने छळ करत असेल, तर अशा पद्धतीनं जर छळ करत असतील तर त्याला हिंसाचार या कॅटेगरीमध्ये मोडण्यात येईल. आता या कायद्याअंतर्गत महिलांना कुठले कुठले हक्क प्राप्त झालेले आहेत? महिलांना सर्वप्रथम या कायद्याचं संरक्षण मिळणार आहे, या कायद्याअंतर्गत संरक्षण मिळणार आहे. दुसरं, जर घरामध्ये राहू देत नसतील, नांदू देत नसतील, तर त्या घरामध्ये राहण्याचा हक्क, अधिकार त्यांना प्राप्त होणार आहे. तसेच मुलांचा जर ताबा हवा असेल तर या कायद्याअंतर्गत त्यांना मुलाचा ताबा पण घेता येणार आहे. आणि स्वतःच्या खर्चासाठी किंवा मुलाच्या खर्चासाठी पोटगी खर्च किंवा इतर खर्च आपल्याला मागण्याचा हक्क आणि अधिकार या कायद्याअंतर्गत फक्त आणि फक्त महिलांना देण्यात आलेला आहे. दुसरं, प्रोहिबिशन ऑफ डावरी ॲक्ट 1961, म्हणजे हुंडा प्रतिबंधात्मक कायदा 1961चा. या कायद्याअंतर्गत असं सांगितलेले मित्रांनो, लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर कधीही जर का कोणी हुंडा मागत असेल तर हा हुंडा म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे. हुंडा मागणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि असा गुन्हा जर का कोणी करत असेल तर या कायद्याअंतर्गत त्याला 5 वर्षाची तुरुंगवास आणि दंड इतकी कठोर शिक्षा सुद्धा या कायद्याअंतर्गत दिलेली आहे. आता तिसरा ॲक्ट आहे मित्रांनो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ करणे 2013चा ॲक्ट, म्हणजे पॉश ॲक्ट 2013. हा कायदा कुठे कुठे लागू होतो? हा कायदा शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, संस्था इत्यादी ठिकाणी, सर्व ठिकाणी लागू होतो. आता आपण हे समजून घेऊ की लैंगिक छळ म्हणजे काय. की तुम्ही जर का एखाद्या महिलेला अश्लील बोलत असताल किंवा चुकीचा स्पर्श करत असताल किंवा मेसेज किंवा ईमेलद्वारे काही चुकीची माहिती देत असताल आणि धमकी देत असताल, तर अशा सर्व ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात तर हे सगळे या पॉश ॲक्टच्या अंतर्गत येईल आणि त्या महिलेला तात्काळ त्या माणसाच्या विरुद्ध या कायद्याच्या अंतर्गत तक्रार करता येईल. त्यामुळेच प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये जिथे कुठे महिला कामाला आहे त्या ठिकाणी ICC म्हणजे इंटरनल कंप्लेंट कमिटी ही स्थापन करणे या कायद्याअंतर्गत बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे महिलांना ऑफिसमध्ये, इतरत्र ठिकाणी प्रोटेक्शन मिळावं यासाठी हा कायदा बनवलेला आहे. आता आपण हे समजून घेऊया की आपल्या IPC मध्ये जुन्या महिलांच्या संरक्षणासाठी कुठले कुठले कलम होते बरं. सगळ्यात पहिलं कलम आहे 354, त्याच्यानंतर 354A, 354D, 376 आणि 498. हे सगळे जे कलम आहेत मित्रांनो, ते IPC मध्ये महिलांच्या संरक्षणासाठी, वेगवेगळ्या संरक्षणासाठी. जर समजा विवाहित केलेल्या स्त्रीचा छळ होत असेल तर त्याच्यासाठी जसे कलम आहे 498. 376 हे बलात्काराचं कलम आहे मित्रांनो. तर या सगळ्या IPCच्या कलमाअंतर्गत जर का कोणी हा गुन्हा केला असेल तर त्याला किती शिक्षेस तो पात्र आहे हे या कलमाअंतर्गत लिहिलेलं आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा ॲक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ॲक्ट, सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट द चिल्ड्रन्स ॲक्ट 2012. हा ॲक्ट आला याकरता आणलेला मित्रांनो की 18 वर्षाखालील ज्या महिला आहेत किंवा 18 वर्षाखालील ज्या मुली आहेत त्यांच्यावर जर का लैंगिक पद्धतीनं कोणी छळ करत असेल तर या कायद्याअंतर्गत तशा गुन्ह्यांवर कठोर शिक्षा आणि जलद न्याय मिळवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. आता आपण समजून घेऊ की महिलांना जर का समजा तक्रार करायची असेल तर काय काय सुविधा उपलब्ध आहेत. महिलांना हेल्पलाईन नंबर 112 हा लवकरात लवकर तुम्हाला हेल्पलाईन नंबर अवेलेबल आहे. दुसरं 1091 हा सुद्धा एक हेल्पलाईन नंबर गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे की महिलांना जर का असुरक्षता वाटली तर याच्यावर कॉल करायचा आहे, लगेचच तुम्हाला तातडीने मदत पोहोचवल्या जाईल. त्याच्यानंतर तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारही करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही
जे महिला आयोग जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण एखाद्या तक्रार नोंदवू शकता. आणि नवीन जे आलेले भरोसा सेल म्हणजे गव्हर्नमेंटने एक चालू केलेली आहे. जर का महिलेला वाटत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा भरोसा सेलला जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर आपल्या भारतामध्ये वुमन्सला सशक्तीकरण करण्यासाठी हे सर्व कायदे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपण आणलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलं. या रिलेटेड जर का आपल्याला अजून काही विषय असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.